नमस्कार. जानेवारी हप्ता वाटप माहिती पाहण्यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा सगळ्या महाराष्ट्राचे लाडके अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीचं निधन झालेलं आहे. आपल्या चॅनलच्या वतीने, चॅनलच्या प्रत्येक सबस्क्रायबरच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहा, अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीचा मृत्यू अजितदादांचा कालच्या तारखेला झालेला आहे. कालचा दिवस इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून नेमका गणला जाणार आहे, कारण याच दिवशी महाराष्ट्राचे लाडके दादा आपल्याला आता सोडून गेलेले आहेत आणि हा कायमचा त्यांचा एक्झिट संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ लावणारा ठरलेला आहे. प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करत आहे अजितदादांच्या जाण्याची. आता आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा आणि अजितदादांच्या जाण्याचा काय संबंध, तुम्ही असं म्हणाल व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु पहा, तुम्हाला माहीतच आहे 28 तारखेला वितरण सुरू होईल, जानेवारीचा हप्ता वाटप होईल अशी माहिती पोर्टलवर आली होती. त्यानंतर पुन्हा तारीख बदलण्यात आली, पण 28 तारखेची तारीख बदलल्याच्या नंतर 29 तारखेला सुद्धा पैसे जमा झालेले नाहीत आणि याचं कारण सर्व व्यक्तींना माहीत असेल असंच नाही. पहा, 29 तारखेला पैसे का जमा झाले नाहीत, तर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अजितदादा पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळला गेला आहे. या दुखवट्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कालच केलेली आहे आणि याच शासकीय दुखवटा असल्यामुळे, जाहीर केल्यामुळे कुठलंच शासकीय काम सुरू नाही. त्याचमुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले नाहीत. तुम्ही इतक्या दिवस वाट पाहिलेली आहे आपल्या दादांसाठी, आणखीन काही दिवस वाट पाहायला काहीच हरकत नाही असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण अजितदादांसारखा व्यक्ती पुन्हा होणे नव्हे. खूप मोठं व्यक्तिमत्व होतं, खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रासाठी आणि आता ते कायमच आपल्यातून निघून गेलेलं आहे. लाभार्थ्यांना पहा, नक्कीच यावेळेस 2 दिवस हप्ता उशिरा मिळाला तरी चालेल, परंतु अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे, ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे असं त्यांना 100% वाटत असणार. अजितदादांच्या जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. बारामतीसह महाराष्ट्रासह देशभरामध्ये अजितदादांच्या जाण्याची खंत व्यक्त केली जात आहे. तर लाभार्थ्यांसाठी एवढीच महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती म्हणजे जानेवारीचा हप्ता 3 दिवस शासकीय दुखवटा असल्यामुळे आणखीन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. या हप्त्यासंदर्भात जशी ऑफिशियल सूचना येईल तशी तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.